सो स्टुडंट नाव लेट्स सी अवर सेकंड प्रॉब्लेम. तर बघा आता यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, ही डायग्राम जी दिलेली आहे यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पी आणि क्यू ह्या दोन लाईन ज्या आहेत एकमेकाला पॅरलल आहेत. सो आता मी ते लिहून घेतो, लाईन पी पॅरलल लाईन क्यू हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे टी आणि यस ह्या दोन लाईन ज्या आहेत याच्या ट्रान्सवर्सल आहेत, राईट. तर आता या ट्रान्सवर्सल मुळे हे जे अँगल्स तयार झालेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला एक्स आणि वाय या अँगलच्या किमती काढायच्या आहेत. अँगल एक्स इक्वल टू फाइंड, अँगल वाय इक्वल टू फाइंड करायचं आहे. तर बघा स्टुडंट्स, आता इथे काय करू आपण अगोदर, आता जर आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे तर आपण काय करणार, इथे एक अँगल कन्सिडर करू म्हणाले. सो आता मी इथे अँगल कन्सिडर करतो हा ए नावाचा, ठीक आहे. आणि दुसरा आता इथे मी कन्सिडर करतो हा एक अँगल बी नावाचा. आता हे दोन मी कन्सिडर का केले हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर बघा आता इथे हा जर का अँगल 40 डिग्रीचा आहे तर ए अँगल किती डिग्रीचा असेल, पहिले आपण जर ए काढला तर ए अँगल जो आहे एक्स ला करस्पॉन्डिंग अँगल आहे. आता हे करस्पॉन्डिंग असल्यामुळे यांचे माप सारखे असणार, म्हणून अगोदर आपण आता ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर बघा आता ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी या दोघांची ऍडिशन ही 180 असते. कारण काय की दोघं लिनियर पेअर अँगल आहेत. आपण प्रॉपर्टी बघितल्या होत्या, लिनियर पेअर म्हणजे एका रेषेवर दोन अँगल जर कॉमन साइड सोबत जर तयार होत असतील तर तिथे त्यांची ऍडिशन 180 असते. सो आपण इथे म्हणू शकतो नाव अँगल ए प्लस 40 डिग्री इक्वल्स टू, बघा 40 डिग्री प्लस ए इक्वल्स टू 180 असतो. सो अँगल ए इक्वल्स टू किती झाला मग, 180 मायनस 40 म्हणजेच 140 डिग्रीचा झाला आपला अँगल ए. आता बघा अँगल ए जर 140 डिग्रीचा आहे, आता इथे मी लिहून घेतो 140 डिग्रीचा, म्हणजेच आता अँगल एक्स जो आहे हा ए ला करस्पॉन्डिंग अँगल आहे, बरोबर आहे. सो आता इथे मी लिहू शकतो अँगल ए इक्वल्स टू अँगल एक्स, आणि रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल्स, ठीक आहे. सो आता हे इक्वल आहेत, म्हणून आता ए जर का एक्स च्या इक्वल आहे तर ए ची किंमत 140 आहे, म्हणून एक्स ची किंमत सुद्धा 140 डिग्री होईल. तर अशा प्रकारे आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आलं लक्षात कसं काढलं आपण. आता आपण काढू वाय ची किंमत. आता वाय ची काढण्यासाठी बी ची काढावं लागेल, कारण वाय आणि बी हे इंटेरियर अँगल आहेत तर त्यावरून आपण काढू शकतो. तर बघा आता हा जर 70 आहे तर बी पण किती झाला, 70 डिग्री झाला. कारण काय तर बघा अँगल बी, सिमिलरली अँगल बी इक्वल्स टू 70 डिग्री. आता रिझन काय, व्हर्टिकली अपोजिट अँगल. बघा हा 70च्या विरुद्ध दिशेने आहे, याचा तो इकडे आहे, हा इकडे फेस करतो, म्हणून हे काय झाले अपोजिट अँगल. सो आपण इथे म्हणू शकतो व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, ठीक आहे. तर आता म्हणून हा झाला 70 डिग्रीचा. तर आता बघा अँगल वाय आणि बी हे इंटेरियर अँगल आहेत. आता इंटेरियर म्हटल्यावर आतल्या बाजूचे अँगल, आणि आतल्या बाजूचे म्हटले म्हणजे तिथे काय होणार, दोघांची सम ही 180 असते. सो आपण इथे लिहू शकतो नाव देअरफॉर अँगल बी प्लस अँगल वाय इक्वल्स टू 180 डिग्री. सो आता अँगल बी ची किंमत आहे 70 डिग्री प्लस अँगल वाय बरोबर 180 डिग्री. आता हा 70 प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर मायनस मध्ये जातो. सो अँगल वाय इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री, म्हणजेच अँगल वाय इक्वल्स टू येणार 110 डिग्री. तर अशा प्रकारे अँगल वाय सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. तर बघा स्टुडंट्स, आहे इझी. अशा प्रकारे आपण याचे उत्तर काढू शकतो, ठीक आहे. तर असेच प्रॉब्लेम आपल्याला परत येतील, आपण त्याला बघू. एकदा हा बघून घेऊ, आपण रिवाइज करू कसा बघितला. बघा ही डायग्राम जी दिलेली होती यामध्ये दोन लाईन पॅरलल होत्या, दोन ट्रान्सव्हर्सल होत्या. तर आता ह्या लाईन पॅरलल असल्यामुळे आणि ट्रान्सव्हर्सल मुळे इथे अँगल्स फॉर्म झाले. तर इथे आपल्याला हा जो एक्स आणि हा वाय दिलेला होता 70 डिग्री आणि 40 डिग्री दिलेला होता. मग आपण ए आणि बी काय केले, आपण कन्सिडर केले की तिथे अँगल आहेत ते ए आणि बी नाव दिले आपण. मग आता हा जर 40 आहे तर ए हा त्याच्यासोबत लिनियर पेअर अँगल होता, लिनियर होता म्हणून दोघांची बेरीज काय झाली 180 झाली, आणि 180 झाली म्हणून आपण त्यावरून ए ची किंमत काढली 140.
मग आता ए जर 140 आहे तर एक्स काय त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे, म्हणून त्याची सुद्धा व्हॅल्यू 140 झाली. म्हणून आपण अशा प्रकारे एक्स ची व्हॅल्यू काढली. नंतर आपण बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय केलं, हे अपोजिट अँगल दाखवले आणि त्यांची बी ची व्हॅल्यू काढली. बी वरून आपण वाय सोबत इंटेरियर अँगल होते म्हणून त्यांची ऍडिशन 180 झाली. आता इथे लिहून टाकू शकतो आपण इंटेरियर अँगल्स. ठीक आहे, इंटेरियर होते म्हणून दोघांची ऍडिशन 180 झाली आणि त्यावरून आपण वाय ची किंमत काढून घेतली. तर अशा प्रकारे याला सॉल्व्ह केलं. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.